मणिपूर नावाचं एक गाव होतं, जिथली लोक खूप जास्त पिछडे आणि खूप जास्त गुलामनुमा जीवन जगत होते. जर काय कोणाच्या घरी सायकल यायची तर त्यांना पूर्ण गावाला जेवण घालावं लागायचं. त्याच गावामध्ये रामू राहायचा. रामू गावाची छोटी मोठी कामं करून आपलं घर चालवायचा. कधी सरपंचच्या घरी काम करून तर कधी लाकडं कापून त्यांना विकून थोडेफार पैसे कमवायचा. जंगलामध्ये झाडं कापणं पण आता अवघड झालं आहे. माहित नाही कोणतं जनावर कधी समोर येईल, ह्या गोष्टीची भीती वाटत असते. रामू काही लाकडं घेऊन त्यांना विकायला बाजारी जायचा. अरे ये रामू ये, मी खूप वेळापासून तुझीच वाट बघत होतो. माझी वाट पाहत होतोस? ती कशाला? काय गोष्ट झाली? हे लाकडं घे आणि मला पैसे देऊन मोकळा कर. अरे सरपंच साहेब तुम्हाला त्यांच्या घरच्या कामासाठी बोलवत होते आणि म्हणत होते पूर्ण जुना हिशोब करणार होते. काय बोलत आहेस तू? या लकडीचं माप कर आणि आजचा हिशोब कर. मी सरपंचाच्या घरी लगेचच चालल्या जातो. रामूने त्या लाकूडवाल्याकडून काही पैसे घेतले आणि सरपंचच्या घरी काम आणि पैशाच्या लालचमध्ये निघून गेला. तेव्हा सरपंच आपल्या मुंशी बरोबर बोलणं करत होता. ह्या गावातील लोकांना गुलाम बनवणं खूपच सोपं आहे. काय करायचं आहे? त्यांना हताश आणि परेशान करायचं आहे. त्यांना खुश राहूच द्यायचं नाही. आणि जर काय ते एकदा खुश झाले नंतर ते कसले गुलाम तेच होऊ शकतात जे परेशान आहेत, जे चिंतेत आहेत. एकदम बरोबर बोललात सरपंच साहेब. यामुळे तुमच्या समोर अर्ध्यापेक्षा जास्त नौकर चाकर फिरतात. त्या सगळ्यांचं बोलणं दूर उभं राहिलेला रामू खूप चांगल्यापैकी ऐकतो आणि मनातल्या मनात विचार करतो. किती पाप आहे हे सगळ्यांच्या मनात. पूर्ण गावाला नोकऱ्याच्या नजरेमध्ये बघतात. जर कोणी यांच्याकडे मदत जरी मागितली तर ते पक्का मूर्ख आहे. रामू सरपंचकडे जाऊन बोलतो. देश तर कधी स्वतंत्र झाला सरपंच, पण तुमच्यासारखे सरपंच आणि मुन्शीच आहेत जे गुलामी आणि वाईट विचार ठेवतात, जे गरिबांना गुलाम समजतात, आम आदमीला मूर्ख आणि इमानदार लोकांना मंद. तू होश मध्ये तर आहेस रामू? ह्या कसल्या गोष्टी करत आहेस? तुझी एवढी हिम्मत की तू हे सगळं माझ्या समोर बोलत आहेस? छोटं तोंड मोठी गोष्ट. सरपंच साहेब सोडा, तुम्ही सांगा. तुम्ही मला बघत होता ना? बाजारात काही काम होतं? आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. जाऊन मंडप लाव आणि पूर्ण गावात सांग की आज जेवण आहे आमच्या घरी. सोबतच जे हलवाई येतील तू त्यांना हातभार लाव. ठीक आहे सरपंच. आणि तुमच्या ह्या गुलामाचे मागचे पैसे पण बाकी आहेत तर त्याचा पण थोडा लक्ष ठेवा. तुझा हिशोब मी आत्ताच चुकता करेल. पहिले जाऊन सगळं काम कर. दावतची पूर्ण तयारी जसं रामूच्या हातामध्येच होती. तो गावच्या प्रत्येक घरी जाऊन न्योता देण्यापासून सगळे काम करून द्यायचा. या सगळे पोट भरून जेवा. जेवण खूपच सुंदर बनलेलं आहे. जेवण खूप जास्त रुचकर बनलं आहे. आपलं वजन वाढून चालल्याचा. खरंच खूपच चांगली व्यवस्था केली आहे. मज्जा आली जेवण करून. जिथं रामूचा हात असतो तिथं अशीच मज्जा येते. खरं बोलला तुम्ही. रामूच्या हातामध्ये तर जसं जादू आहे. जे पण बनवलं जातं त्याच्यामध्ये रामूचे हात पडले तर जेवण खूप जास्त स्वादिष्ट आणि चांगलं होतं. पूर्ण गावाने खूप आनंदाने दावत खाल्ली आणि सगळ्यांनी रामूची खूप प्रशंसाही केली. पण सरपंच आणि त्याच्या मुलग्याला ही गोष्ट अजिबात नाही आवडली. पण जेव्हा रामू सरपंचकडे आपल्या हक्काचे पैसे मागायला गेला तेव्हा सरपंच आणि त्याच्या मुलग्याला ही गोष्ट अजिबात नाही आवडली. सरपंच साहेब, सगळ्या गोष्टी खूप व्यवस्थित झाल्या. पूर्ण गावाने जेवण पण केलं आणि तुमच्या मुलाचा वाढदिवस पण खूप चांगल्या प्रकारे झाला. आता द्या, आता माझी पगार द्या. सगळं झालं पण काही गोष्टी चांगल्या नाही झाल्या. माझ्या मुलाला कोणीही वाढदिवसाच्या शुभेच्छा नाही दिल्या. फक्त आले, जेवण केलं आणि तुझी बढाई करून चालल्या गेले. असं वाटलं नव्हतं गावातील लोक असं करतील. आणि राहिली गोष्ट तुझ्या पगारीची, तू ती घेऊन जाऊ शकतोस. सरपंचने रामूला पैसे दिले. रामू तिथून निघून गेला. मालक, हे काय?
रामूचे पैसे तुम्ही असे कसे काय देऊन टाकले? ही तर वाईट गोष्ट आहे. तू त्याची चिंता नको करूस. मी रामूच्या मागे 2 गुंड लावले आहेत. जसं तो जंगलाच्या रस्त्यातून घरी जाईल, ते दोघं त्याच्यासोबत भांडण करून रामूकडून पैसे घेतील. चाल चाल चाल, पैसे काढ, पैसे काढ, पैसे काढ, नाहीतर खतम होऊन जाशील. पैसे काढ. त्या दोन्ही गुंड्यांना बघून रामू खूप जास्त घाबरला. जी, हे 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 घ्या पैसे आणि चालले जा, पण मला काही नका करू. जसंच गुंडे तिथून निघून गेले, रामू फुटून फुटून रडायला लागला. हे देवा, मी तुझं काय वाईट केलं आहे. माझा परिवार खूप दिवसापासून भुकेलेला आहे. फक्त ह्या गोष्टीची वाट बघत आहेत. मी काही पैसे कमवून त्यांचं पोट भरू शकेल. मी तुमच्याकडे काही जास्त मागितलं पण नाहीये, म्हणजे माझ्यासोबत एवढं वाईट होत आहे. रामूच्या रडण्याची आवाज ऐकून जंगलाचे खूप सगळे प्राणी इकडे तिकडे पळायला लागले. त्याच मध्ये एक ससा रामूच्या समोर जखमी हालत मध्ये समोर आला. अरे हे काय, याची हालत तर खूपच जास्त नाजूक आहे. मला याचा जीव वाचवला पाहिजे, नाहीतर हा ससा मरून जाईल इथे. रामू त्या सस्याची मदत करतो. जसंच ससा होश मध्ये येतो, ससा रामूला बोलतो, अरे रामू, तू मला ओळखला नाहीस? मी तुझा लहानपणीचा मित्र आहे. सस्याची आवाज ऐकून रामू खूप जास्त घाबरून जातो. तू बोलू कसं शकतोस? हे सगळं काय होत आहे? तुला माझं नाव कसं काय माहितीये? आणि माझा लहानपणीचा मित्र? हे सगळं काय आहे? हे सगळं काय बोलत आहेस तू? अरे तू शांत हो. मी एक मायावी ससा आहे. बहुतेक तुला आठवण द्यावी लागेल. हे बघ. त्या मायावी सस्याने आपल्या जादुई शक्तीयांनी रामूच्या लहानपणाची गोष्ट त्याला दाखवली. रामूच्या समोर त्याचा लहानपणा दिसत होता, जिथे रामू त्याच सस्याबरोबर खेळत होता, त्याला खाडवत होता आणि त्याला पाणी पण पाजवत होता. हे कसं काय होऊ शकतं? हा मुलगा तर मी आहे. मला जिथपर्यंत लक्षात आहे, माझ्या वडिलांनी तुला कोणत्या जादूगाराला विकलं होतं. तू बरोबर बोललास. त्या जादूगरच्या मदतीने मी आज मायावी ससा बनलो आहे आणि ह्या जंगलमध्ये राहतो. एक वाघाने माझ्यावर हमला केला. मी त्याच्याकडून वाचता वाचता इथे आलो आणि तू माझे प्राण वाचवलास. आता तू माझ्याकडून कोणत्याही 2 वस्तू मागू शकतोस. मी त्यांना नक्की पूर्ण करीन. मला तुझ्याकडून काहीच नाही पाहिजे. तू फक्त चालल्या जा आणि मला एकटं सोड. अजून काही नाही. रामूला हताश आणि परेशान बघून ससा आपल्या जादुई शक्तीने त्याच जाग्याटी एक पाणीपुरीचं झाड बनवतो. हे काय आहे? पाणीपुरीचं झाड? असं तू का केलंस? तू आपली पाणीपुरी विकून आपलं घर चालवत जा. ह्या पाणीपुरीच्या झाडाने पुरी तोडून आणि समोरच्या विहिरीतून पाणी घेऊन तू त्याला विकत राहा. ह्याने तुझी आमदनी पण होईल आणि माझं वरदान पण पूर्ण होऊन जाईल. त्या मायावी सस्याच्या मदतीने रामू खूप जास्त आनंदात आला आणि त्याच्या आनंदाचे अश्रू बाहेर पडले. धन्यवाद मित्रा. लहानपणी केलेले उपकार तुला अजून लक्षात आहेत. धन्यवाद. मी या पाणीपुरीला विकून आपलं घर खूप सुंदर चालवेल. आणि दुसऱ्याच दिवसापासून एकदम तसंच व्हायला लागलं. रामू त्या पाणीपुरीच्या झाडाने खूप सगळ्या पुऱ्या तोडून घेतो आणि जवळच्याच एका विहिरीतून तिखट तिखट पाणी पण घेतो आणि त्यांना एका ठेल्यावर विकायला लागतो. रामू भैया, एक प्लेट पाणीपुरी लावा बरं. तुमच्या हातात तर जादू आहे. जादू. हो, आणि न तर काय. एकदाच एक प्लेट पाणीपुरी कोण खाऊच नाही शकत. त्याचं मनच नाही भरणार. कमीत कमी 3 प्लेट पाणीपुरी तर खावीच लागेल. अरे हे तर तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे. आम्ही तर ऐकलं होतं की तू तुझं घर पण दुरुस्त केलं आहेस. खूप चांगली गोष्ट आहे. आता तुझं घर खूप शानदार आणि खूपच चांगलं दिसत आहे. सगळी हरींची कृपा आहे.
आता रामू पाणीपुरी विकून आपलं घर खूप चांगल्यापैकी चालवत होता. असंच खूप महिने निघून गेले होते. रामूने गावामध्ये एक स्कूटी पण घेतली. त्या स्कूटीवर बसून तो पाणीपुरी ठेवून रामू आणि रामूची बायको संध्या दोघेही गावी गावी जाऊन पाणीपुरी विकायचं काम करत होते. ही गोष्ट सरपंचला अजिबात नाही आवडली. त्या रामूकडे बघा, काल काय नवीन धंदा सुरू केला आणि अचानक एवढा पैसेवाला झाला की ज्या गावात सायकल नाहीये त्या गावात रामू स्कूटीवरती पाणीपुरी विकत आहे. जर असंच चालत राहिलं मालक, रामू काहीच महिन्यामध्ये तुमच्यापेक्षा जास्त श्रीमंत होईल आणि जास्त इज्जतवाला पण. तू फक्त त्याचं गुणगानच गात राहशील की काही उपाय पण करशील ज्याने रामूचा धंदा चौपट होईल? एक उपाय आहे, लक्षात आहे तुम्हाला? तुमचे नकाबवाले गुंड, त्यांना सांगून त्याची स्कूटी पाणीपुरी तोडून तुम्ही तुमचा हिशोब बराबर करून घ्या. काही पण बोल मुंशी, तू तर खूप चालू आहेस. असंच करूयात आपण, आणि ह्या वेळेस तर मी पण सोबत येईल त्याची स्कूटी पाणीपुरी तुटते वेळेस बघायला. सरपंच आणि मुंशी रामूच्या घराजवळ जातात आणि झाडांच्या मागे लपून त्या गुंड्यांचा कारनामा बघायला लागले. जसंच त्या गुंड्यांनी स्कूटी पाणीपुरीची गाडी तोडली, सरपंच आणि मुंशी खूप आनंदात आले. आत्ता आली ना मजा, पण ह्यामुळे याला काही नुकसान नाही होणार आहे. मी बघितलं आहे मालक की स्कूटी घेऊन रामू प्रत्येक वेळेस एका झाडाजवळ जायचा आणि तिथून स्कूटीवरती पाणीपुरी घेऊन निघायचा. मला वाटत आहे की आपल्याला जंगलामध्ये जाऊन ती जागा पण बघायला पाहिजे. ही गोष्ट पहिले तू का नाही सांगितलीस? खूप जास्त पेट्रोल घ्या, पूर्ण जंगलच जाळून टाकूत आज. नाही राहणार बांबू आणि नाही वाजणार बासुरी. सरपंच आणि त्यांच्या गुंड्यांनी खूप सगळं पेट्रोल घेतलं आणि त्या पाणीपुरीच्या झाडाकडे पोचले आणि तिथे जाऊन बघितलं की पाणीपुरीचं झाड आहे जिथून रामू पुऱ्या तोडून घ्यायचा. अच्छा, तर ही गोष्ट आहे. आता लक्षात आलं मला सगळ्या गोष्टी. ह्या सगळ्या झाडांना पेट्रोल टाकून जाळून टाका. आणि तसंच झालं. सरपंचने पूर्ण जंगलामध्ये आग लावली, पण एक पण झाड जळलं नाही. सरपंच, मुंशी आणि दोन्ही गुंडे खूप जास्त हैराण झाले. तेव्हा सरपंचचा एक माणूस पळत पळत सरपंचकडे येऊन बोलायला लागला. सरपंच साहेब, तुमच्या फॅक्टरी आणि तुमच्या घराला आग लागली आहे आणि तुमच्या सगळ्या गाड्यांना कोणी तोडून टाकला आहे. माहित नाही कोणी केलं हे सगळं. नाही, हे नाही होऊ शकत. हे काय बोलत आहेस तू? सरपंच आपल्या घरी जाऊन बघतो. त्याचं घर आणि त्याची फॅक्टरी दोन्ही जळत होत्या, ज्याला बघून तो दंग राहून जातो आणि फुटून फुटून रडायला लागतो. तेव्हा तिथे गावची सगळी लोक जमा होतात आणि त्यामध्ये रामू पण असतो, ज्याला बघून सरपंच शर्मिंदगी महसूस करायला लागतो. मला माफ कर रामू, हे सगळं माझ्याच कर्माचे फळं आहेत. मी तुझं घर बर्बाद करायचा प्रयत्न केला. बघ, माझंच घर बर्बाद झालं. मी माझ्या कामावर खूप जास्त शर्मिंदा आहे. मला माफ कर. तुम्हाला तुमच्या चुकीचे पश्चाताप झाला. माझ्यासाठी हीच खूप मोठी गोष्ट आहे सरपंच. तुम्ही चिंता नका करू, सगळं ठीक होईल. तोपर्यंत तुमच्या परिवाराला घेऊन माझ्या घरी राहू शकता. आणि राहिली गोष्ट फॅक्टरीची, इन्शुरन्स कडून तुमच्या फॅक्टरीचे पैसे भेटून जातील. सरपंच रामूला सगळं काही सांगतो आणि रामूकडून माफी पण मागतो. आणि ह्याच बरोबर रामू परत आपली स्कूटी घेऊन पाणीपुरी विकायला सुरू करतो आणि पूर्ण गावामध्ये चर्चित होऊन जातो. सरपंच आणि मुंशी भलाईचा रस्ता निवडतात आणि आपापलं जीवन चांगल्यापैकी व्यतीत करतात. रामू आपल्या चांगल्या व्यवहारामुळे खूप सगळी पाणीपुरी स्कूटीवर विकतो.